Next article from this chapter, that is predicates. We know that predicate चा अर्थ आपल्याला कळालेला आहे. थोडं पुढचा पार्ट आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. हे शब्द थोडे अवघड वाटत असतील पण तसे अवघड नाही आहेत. कारण युनिव्हर्सल म्हणजे फॉर ऑल आपण शब्द वापरतो त्याला युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणतात. आणि याचा अर्थ काय होतो, पी ऑफ एक्स इज अ प्रेडिकेट देन दॅट डिपेंड्स ऑन एक्स. प्रेडिकेट कशावर अवलंबून आहे, एक्स. आणि त्या स्टेटमेंट कसं आहे, फॉर ऑल एक्स एफ एक्स पी एक्स, फॉर ऑल एक्स पी एक्स, सर्वांसाठी थोडक्यात. म्हणून फॉर ऑल नॅचरल नंबर एन काय असतो, एन प्लस वन ग्रेटर दॅन एन असतं. कोणत्याही नैसर्गिक संख्येमध्ये एक जर ॲड केलं तर नैसर्गिक संख्याच येते, आणि दॅट इज ग्रेटर दॅन एन. फॉर मग हे कसं लिहायचं, सिम्बॉलिकली फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन, एन प्लस वन ग्रेटर दॅन एन. इट इज ट्रू. किंवा दुसरं एक एक्झाम्पल आहे, ऑल ममल्स म्हणजे सस्तन प्राणी. ऑल ममल्स आर वॉर्म ब्लडेड म्हणजे सर्व सस्तन प्राणी गरम रक्ताचे. तर ऑल शब्द वापरल्यानंतर फॉर ऑल एक्स, एक्स कोण, ममल, दॅट एक्स इज वॉर्म ब्लडेड. अशा प्रकारे आपल्याला फॉर ऑल हा शब्द समजण्यासाठी एक क्वांटिफायर म्हणजे एक स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या पुढचं एक्झिस्टन्शियल म्हणजे देअर एक्झिस्ट. फॉर ऑल नाही म्हणायचं, कमीत कमी एक तरी असा त्याचा अर्थ होतो. म्हणून देअर एक्झिस्ट सिम्बॉल इथे दिले बघ, उलटा ई काढलेला आहे. तरी पी ऑफ एक्स इज अ प्रेडिकेट देन देअर एक्झिस्ट एक्स पी ऑफ एक्स मीन्स ॲटलिस्ट वन व्हॅल्यू ऑफ एक्स पी ऑफ एक्स इज ट्रू. एखाद्या तरी व्हॅल्यूसाठी पी ऑफ एक्स ट्रू असेल. म्हणजे उदाहरण कसं, देअर एक्झिस्ट नॅचरल नंबर एन सच दॅट एन स्क्वेअर इज इक्वल टू 4. तर एन इज इक्वल टू 2 माहिती आहे आपल्याला, 2चा वर्ग 4. तर किमान त्या एन एन इक्वल टू 2 साठी तर हे खरं आहे. देअर एक्झिस्ट एन, ते एन इक्वल टू 2 असा आहे की त्याचा स्क्वेअर 4 आहे. एक तरी आहे म्हणून देअर एक्झिस्ट शब्द याच्या विरुद्ध आहे. फॉर ऑल असं नाही आहे, देअर एक्झिस्ट. आणि दुसरं एक्झाम्पल आहे, देअर एक्झिस्ट प्राईम नंबर पी दॅट इज इवन. असा एक प्राईम नंबर आहे की तो इवन आहे, होय आहे. पी इज इक्वल टू 2 आपल्याला माहिती आहे. म्हणून देअर एक्झिस्ट पी वेअर पी इज प्राईम अँड पी इज इवन. तर हे जे दोन क्वांटिफायर्स आहेत फॉर ऑल आणि देअर एक्झिस्ट, हे रिस्ट्रिक्शनवर सुद्धा असतात. रिस्ट्रिक्शन म्हणजे काय, ते अट टाकायची. त्याला अट टाकायची म्हणजे काय, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू इवन इंटिजर. इवन इंटिजर जे असतात त्याच्यामधला जर एखादा पॉईंट घेतला तर एन अपॉन टू ऑल्सो बिलॉंग्स टू झेड. झेड म्हणजे इंटिजर. तर तसं एखादं उदाहरण आहे का, आहे. एन इज इक्वल टू 2 घ्या, 2 अपॉन टू 1, 1 बिलॉंग्स टू झेड. म्हणजे अशा प्रकारे आपण फॉर ऑल एन जे इवन इंटिजर्समध्ये आहे, 4 असेल, 4 इवन इंटिजर, 4 भागिले 2 2, तो सुद्धा इंटिजर आहे. 6 6 भागिले 2 3, 3 सुद्धा इंटिजर आहे. म्हणजे हा फॉर ऑल एन यासाठी. देअर एक्झिस्ट पी फिर प्राईम नंबर ग्रेटर दॅन 10. मग ग्रेटर दॅन 10 कोण आहेत, प्राईम नंबर 11 आहे, 13 आहे. यासाठी आपण ते लिहू शकतो. अशा प्रकारे कंडिशनवर आधारित सुद्धा आपल्याला असं लिहिता येतं. अशा पद्धतीने आपल्याला एक त्याची नेगेशन्स कशी लिहायची, नेगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. नेगेशन म्हणजे काय, तर नेगेशन ऑफ फॉर ऑल एक्स पी एक्स इट इज इक्विव्हॅलन्स टू देअर एक्झिस्ट एक्स नेगेशन ऑफ पी ऑफ एक्स. हे इक्विव्हॅलन्स आहे, म्हणजे हे जसं आहे हेच बरोबर असंच आहे. थोडक्यात नेगेशन ऑफ एखाद्या युनिव्हर्सल स्टेटमेंटचं क्वांटिफायर यूज एक्झिस्टल क्वांटिफायर. नेगेशन म्हणजे जर आपण म्हणतो बा, दिस इज अ डस्टर, दिस इज नॉट डस्टर, नेगेशन आहे, असते की नाही. समजा पी इज इक्वल टू 2 इज द स्टेटमेंट, द नेगेशन पी काय, पी नॉट इक्वल टू 2. थोडक्यात आपण एक्झिस्टल क्वांटिफायर्स आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर त्याच्या नेगेशन बद्दल विचार करताना फॉर ऑलचं नेगेशन काय, तर एक्झिस्ट. म्हणजे ऑल आर इक्वल असं म्हणताना त्याचं नेगेशन काय, सम आर नॉट इक्वल. देअर एक्झिस्ट सम विच आर नॉट इक्वल. तशा प्रकारे इथं आपल्याला सांगता येतं की ऑल स्टुडंट्स पास द एक्झाम. ते कसं लिहिता येईल, सिम्बॉलिकली असं लिहिता येईल, फॉर ऑल एक्स पी ऑफ एक्स फिर पी ऑफ एक्स इज एक्स पास द एक्झाम. हे स्टेटमेंट झालं. पण याचं नेगेशन नॉट ऑल स्टुडंट पास द एक्झाम, सगळे विद्यार्थी काही पास झाले नाही. हे कसं म्हणायचं, हे असं म्हणायचं, नेगेशन त्याचं नेगेशन देअर एक्झिस्ट एक्स नेगेशन पी ऑफ एक्स. हे आपण मिनिंग कसं लिहायचं, देअर एक्झिस्ट स्टुडंट
हू डिड नॉट पास. असे काही विद्यार्थी आहेत की ते पास झालेले नाहीत. हे नेगेशन झालं. ऑल पास त्याचं नेगेशन सम स्टुडंट्स डिड नॉट पास. आता इंटरचेंजिंग क्वांटिफायर इंटरचेंज सुद्धा करता येतो. एक्सच्या ठिकाणी वाय आणि वायच्या ठिकाणी एक्स. पण ते कशासाठी करता येतो तर चेंजिंग द ऑर्डर डज नॉट अफेक्ट ऑन ट्रूथ ऑफ स्टेटमेंट. म्हणून फॉर ऑल एक्स फॉर ऑल वाय हे जर एक प्रेडिकेट असेल टू सेकंड प्रेडिकेट आहे. सिंगल असते सेकंड असते थर्ड असे प्रेडिकेट तुम्हाला मागल्या पिरियडला आपण बघितले. तसं पी ऑफ एक्स वाय तर फॉर ऑल वाय फॉर ऑल एक्स उलट जरी केलं तरी काही फरक पडत नाही. किंवा देअर एक्झिस्ट साईड सुद्धा जरी आपण मागं पुढे केलं तरी फरक पडत नाही. एक्झाम्पलच घ्यायचं म्हणत तर दिले बघा फॉर ऑल रिअल नंबर्स एक्स प्लस वाय कॅन बी रिटर्न एज वाय प्लस एक्स किंवा याच्या उलट वाय प्लस एक्स कॅन बी रिटर्न एज एक्स प्लस वाय. तसं फॉर ऑल एक्स फॉर ऑल वाय वी राईट सच अ टाईप ऑफ स्टेटमेंट. तर या पद्धतीने आपल्याला हे माहिती आपल्याला सांगता येईल. इंटरचेंजेबल फॉर्म म्हणजे काय इंटरचेंज सुद्धा करता येतं. फॉर ऑल वाय फॉर ऑल एक्स एक्स प्लस वाय कॅन बी रिटर्न एज वाय प्लस एक्स. तर हे कसं लिहिलं पहा असं जर असेल देर फॉर ऑल एक्स देर एक्झिस्ट वाय तर हे देर एक्झिस्ट वाय फॉर ऑल एक्स नसतं. म्हणजे काय फॉर ईच पर्सन देर एक्झिस्ट फ्रेंड. प्रत्येक व्यक्तीला फ्रेंड आहे. फॉर ऑल पर्सन एक्स म्हणजे पर्सन वाय म्हणजे फ्रेंड तर फॉर ऑल एक्स देर एक्झिस्ट फ्रेंड. तर चेंजिंग क्वांटिफायर चेंज केलं तर काय होईल फॉर ऑल वाय फॉर ऑल वाय देर एक्झिस्ट वाय फॉर ऑल एक्स म्हणजे काय देर एक्झिस्ट अ पर्सन हू इज फ्रेंड टू एव्हरीवन. म्हणजे कशा प्रकारे होते उलट होतं. एक क्वांटिफायर बदललं तर त्याची मिनिंग बदलतात. म्हणजे ह्या स्टेटमेंटचं आपण इंटरचेंज केल्यावर असं होतं उलट होतं. हे पुढं एक डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वांटिफायर ओव्हर लॉजिकल ऑपरेशन्स म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणं ओव्हर विघटन गुणधर्म ज्याला म्हणतो आपण. तसा एक इथं गुणधर्म सांगितला आहे. फॉर ऑल एक्स पी एक्स मीट क्यू एक्स वी कॅन सेपरेट इट. फॉर ऑल एक्स पी एक्स मीट फॉर ऑल एक्स क्यू एक्स. तसं देर एक्झिस्ट एक्स पी एक्स जॉईन क्यू एक्स वी कॅन राईट देर एक्झिस्ट पी एक्स जॉईन देर एक्झिस्ट क्यू एक्स. म्हणजे इथं मीटच आहे इथेही मीट आहे इथेही जॉईन इथेही जॉईन म्हणजे काही बदल होत नाही. आणि त्याचं इथं वर्णन केलंय की एव्हरी स्टुडंट इज हार्ड वर्किंग अँड इंटेलिजंट असं एक उदाहरण आहे समजा. तर फॉर ऑल स्टुडंट्स एव्हरी स्टुडंट म्हणजे सगळे विद्यार्थी काय आहेत एच एक्सही आहेत आणि आय एक्सही आहेत. म्हणजे काय हार्ड वर्क आहेत आणि इंटेलिजंट आहेत. तर याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं तर हे ह्यालाही द्यायचं आणि त्यालाही द्यायचं. म्हणजे काय फॉर ऑल एक्स एच एक्स मीट फॉर ऑल एक्स आय एक्स. याचा मिनिंग असा होतो ऑल स्टुडंट्स आर हार्ड वर्किंग अँड ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट. म्हणजे थोडंसं शांतपणे बघत गेलं की मला वाटतं सगळं अगदी सोपं वाटतंय. पण आपण ते लक्ष देऊन बघितलं पाहिजे. अर्थात हे जरी होत असलं असं तरी असं होत नाही कधी. म्हणून इथं नॉट इक्वॅलन्स टू म्हणतात. म्हणजे देर एक्झिस्ट एक्स पी एक्स मीट क्यू एक्स म्हणू शकत नाही. देर एक्झिस्ट एक्स पी एक्स मीट देर एक्झिस्ट एक्स क्यू एक्स. देर एक्झिस्ट म्हणू शकत फॉर ऑल एक्स म्हणू शकत. देर एक्झिस्ट कायसाठी जॉईनसाठी म्हणू शकत मीटसाठी म्हणू शकत नाही. मीट हे कंपल्सरी आहे जॉईन हे ऑप्शन आहे. तर देर एक्झिस्ट म्हणजे ऑप्शन येतो त्यामुळे ते म्हणू शकतात. यानंतर कंडिशनल स्टेटमेंट अँड क्वांटिफायर्स म्हणजे काय पी इम्प्लाइज क्यू हे कंडिशनल स्टेटमेंट आहे इम्प्लिकेशन. तसं इथं दाखवलंय फॉर ऑल एक्स पी एक्स इम्प्लाइज क्यू एक्स. कसं म्हणायचे सपोज पी एक्स इज अ स्टुडंट इन स्कूल आणि क्यू एक्स दुसरा स्टुडंट आहे म्हणजे वाक्य आहे एक्स हॅज ॲक्सेस टू लायब्ररी. तर अर्थ काय होतो याचा तर या अबाउट सिम्बॉलिक फॉर्म कॅन बी इंटरप्रिटेड फॉर ऑल स्टुडंट एक्स. याचा अर्थ काय फॉर ऑल स्टुडंट एक्स इफ एक्स इज अ स्टुडंट देन इट हॅज अ ॲक्सेस टू लायब्ररी. अशा प्रकारे काय करता येतं त्याचं कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला एक्सप्लेन करता येतं अशा. आणि इथे एक एक्झाम्पल आहे नेगेशनचं. असे एक्झाम्पल भरपूर आहेत आपल्याला बघायचे आहेत. लेट अस सी वन एक्झाम्पल राईट नेगेशन फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट. एव्हरी पर्सन हॅज ॲटलिस्ट वन फ्रेंड. प्रत्येक व्यक्तीला एक मित्र आहे. याचं नेगेशन सांगायचं. प्रत्येक व्यक्तीला एक मित्र आहे याचं नेगेशन इथं लिहिले पहा. देअर एक्झिस्ट अ पर्सन हू हॅज नो फ्रेंड्स. म्हणजे अशी कोणी एखादी व्यक्ती आहे की त्याला मित्रच नाही. म्हणजे याचं नेगेशन हे कसं लिहिलेलं आहे तर कन्सिडर फ्रेंड्स एक्स अँड वाय. एक्स अँड वाय आर द फ्रेंड्स. दोन फ्रेंड्स आहेत. सिम्बॉलिक फॉर्म काय फॉर ऑल एक्स देअर एक्झिस्ट वाय फ्रेंड्स.
प्रत्येक एक्सला वाय आहे म्हणजे फ्रेंड आहे, प्रत्येकाला मित्र आहे हे सांगण्याची पद्धत झाली. आता याचं नेगेशन सांगायचं. म्हणजे नेगेशन कसं लिहायचं, तर हे फक्त उलटं होईल. देअर एक्झिस्ट एक्स फॉर ऑल वाय, नेगेशन ऑफ फ्रेंड्स एक्स. नेगेशन होईल, इथं नेगेशन येईल. त्याचा जो मिनिंग आणि इंटरप्रिटेशन आहे ते कसं लिहिले बा, नेगेशन ऑफ फ्रेंड्स एक्स वायचं काय, एक्स अँड वाय आर नॉट फ्रेंड्स. फ्रेंड्स ऑफ एक्स वायचा अर्थ काय, एक्स अँड वाय आर फ्रेंड्स. पण नेगेशन ऑफ फ्रेंड्स एक्स वायचा अर्थ काय, एक्स अँड वाय आर नॉट फ्रेंड्स. तर ते आपल्याला कसं लिहिता येते सगळंच वाक्य, तर असं लिहिता येतं, देअर एक्झिस्ट एक्स फॉर ऑर वाय, नेगेशन ऑफ फ्रेंड्स एक्स वाय. हे याचं नेगेशन आहे लक्षात घ्या. ते कसं लिहिलं, दोन प्रकारे लिहिले. देअर एक्झिस्ट ॲट लिस्ट वन पर्सन एक्स सच दॅट फॉर एव्हरी पर्सन वाय एक्स अँड वाय नॉट फ्रेंड्स. थोडक्यात काय, अशी एखादी व्यक्ती तिथं आहे की तिला मित्रच नाही, असं आपण नेगेशन सांगतो. नेगेशन सांगताना तिथं कसं सांगितलं, फॉर ऑल एक्सचा जो पार्ट आहे तो देअर एक्झिस्ट मध्ये कन्वर्ट होतो. अशी क्वांटिफायर्स आहेत. पुढे आणि आपल्याला अशी एक्झाम्पल्स बघता येते. ओके, थँक्यू.